श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आपल्या श्री स्वामी समर्थांनी अन्नपूर्णा मातेचा अवतार का घेतला ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. अन्नपूर्णा माता पार्वतींचा एक अवतार आहे. हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावच्या रानातून जाताना श्री स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती. काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरेच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुहासनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांस जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याच चे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत. तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला, तुझ्या गावात येऊ का, असे स्वामी विचारित. 2 दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो या असं म्हणाला. तसे स्वामी गावात गेले. याप्रमाणे अक्कलकोटात श्री गुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे. त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते. तेव्हा स्वामींनी गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले 7 ताल माडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली. ती ऐकून पंतांना नवल वाटू लागले. महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण? स्वामींनी चटकन उत्तर दिले, आमची जात चांभार, आई महारीन व बाप महार आहे. असे म्हणून महाराज पोट धरून मोठमोठ्याने हसू लागले. आपले स्वामी जात-पात कधी मानत नव्हते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लवकरच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.